किती झाले तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा, समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं, मग कशाला बोंबलताय? अरे दादा, काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरं, आपण दुसरी जागा शोधतो हेही खरंय. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, आपण त्यांना लुबाडीत नाही. काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे, आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा, पण पार्वती म्हणून जा. पारू म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा, नाही तर उभे राहिला अशाच. नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या या या, अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच, मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते. आयुष्यमान भव. शाली नाही, शाली नाही. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा, ती तिकडची कोल्हापूरची आहे ना, व्यायाम शाळेत होती. पण तुम्ही आम्हाला आहोत काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा, परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू, माझा धाकटा भाऊ. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. ही सुद्धा बँकेत नोकरी करते. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का? असं आहे ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमची. हो, सामान नेऊन ठेवू. हो जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते. चल का? दोन तासात कंटाळा आला. या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे? अरे बायकांचा जन्म नको रे बाबा. अरे काय झालं? मी काढू नको का? आतमध्ये टोचायला लागला. पटकन कुणीतरी आत आलं म्हणजे मग. अरे बाबा, पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना, भूक लागली जाम. सॉलिड लागले. चल टाटा वाटा घे. चल अडले माझं खेळतात. दादा, ही कसली बायको आणून दिलीस मला? पण हुकूम ऐकत ना म्हणजे काय? एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार. मला गेंड्या बरोबर करावा लागणार. तो खोलीमध्ये चल, आपली खोली ती आहे. येते ना जाऊ बाई. चल. सगळं घालून जेवायचा कंटाळ येतो. त्यातलं त्यात जेवण तरी चांगलं आहे. हो ते आहे. डाळ थांब, मी बघतो. थांब. अरे या 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 या. झाली का जेवण तुमची? नाही, बसत होतो आम्ही. या ना तुम्ही. या. नाही असू दे असू दे असू दे. अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची? नाही, मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं. कशाला? अरे लोणचं आणलं होतं. अरे वा वा वा. लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण. तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. त्यात आभार कसले मानायचे? नाही, नव्या विराट कोहलीचं स्वागत करण्याची अशीच रीत असते. हे पहा, काही लागलं सवरलं तर मला सांगायचं, संकोच करायचं नाही. जाऊ बाई, लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीनबाईंकडनं. हो, जरूर शिकवेन. हो. आणि हे बघा, मला मालकीनबाई वगैरे म्हणायचं नाही, सरळ मावशी म्हणायचं. होय मावशी. मी काय म्हणते धाकट्या जाऊ बाई, अहो तुमचं नवीनच लग्न झालंय ना, तेव्हा भाऊजीना घास भरवताना नाव घ्या ना. मला बाई लाज वाटते. त्यात काय मला लाजायचं? अहो माझं लग्न झालं ना, तर पहिले 3 महिने मी यांना रोज 10 वेळा नाव घेऊन घास भरवायची. म्हणून तर असे झाले. भाऊजी तुम्ही सांगा ना नाव घ्यायला. सुधा घे गा नाव. बर बाई.
घेते. भारतानं आकाशात हम्म. सोडलं मोठं यान हो. आणि नशिबानं पदरी बांधलं शंतनूचं ध्यान. ए, हम्म. हो हो. तू कुठे निघालास का सगळे निघाले मग तू पण निघालास? धनी मी ताता करायला आलो चला, माहिती ते ताता पण करू देत नाही ठीक मला. आहे. आता त्याला बोलवतो परत. जरा सांभाळून राहा. का ती तानू आहे ना तानू, तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना, हं? जरा सावध राहा. हं? ताता हे इले ताता करते बायकांसारखं. पार्वती शिव नका बाई. का ग? देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिव देत नाही. वा वा. पूजेसाठी फुलं आणायला जात होते. हो का? जा जा, आपल्या बागेत खूप फुलं आहेत. हो घेऊन जाते ये. हं. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली, चली आई हूँ मैं अकेली कोल्हापुर से, चली आई मैं अकेली कोल्हापुर से, कोल्हापुर. चली आई मैं अकेली कोल्हापुर म्हणे मॅडमने बोलवलं तुम्हाला? आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलं म्हणून सांगताल? या या माने बसा. तुम्ही तुम्हालाच मला- म्हटलं मी. हा. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? अहो, नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हे? हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर? लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? अहो लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय. मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्य, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. हा? हा, त्रास. मग हरकत नाही, मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती मिस्टर माने, हा. माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का? मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना, करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे, पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेसेल. हा, ही बघा, ही एक चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे, पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना, घेऊन टाका. ती दाखवतो ना, ती दाखवा, लिंबू कलरची. हा, हा रंग सुद्धा चांगला आहे. छे छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका, पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा, म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा, बिल पाठवून द्या. या 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 लीला मावशी. काय ग? इथे विडीचा वास येतोय. कोण ओढते? हा? मी पण तोच विचार करते, पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती, त्याचा वास अजून दरवळतोय. मग हरकत नाही. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का का? मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. हो, मग मी नंतरच खाईन नाही नाही, म्हटलं. आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा. जय निरंजन बाबा. काय ग? तुझ्या केसांना काय झाले? आज वेगळीच वाटते. कुठं काय? आता बघा. हा, आता बरोबर आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ. ते जाऊ दे, मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे. हा. अगं बाई, माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही. का? मी तुला विचारायला आले होते. मी एके ठिकाणी बारशाला जाते, तू येतेस का? तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या. छे हो, मी कसली येते?
आमचे हे आत्ता कामावर येतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना दिला सगळं घर डोक्यावर घेतील. त्याची मर्जी मोडू नकोस हो. हो ना. नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम. हो तर. ठीक आहे, मी तानूलाच घेऊन जाते. तो आंबा संपो हो सगळा. हो ना. तुला पाहिजे?